नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या मॅथ्स ट्रिक मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आजपासून आपण राजकीय घटना म्हणजे राज्यशास्त्र या विषयांचा अभ्यास घेणार आहोत. MPSC लेवलचे असतील, त्याचबरोबर पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक यांच्यासाठी अतिशय वर्गासाठी आणि विशेष पाहता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे कोतवाल महसूल विभागामध्ये कोतवालांचे जे काही भरती आहेत त्या भरतीसाठी अतिशय हमखास या ठिकाणी प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत. कारण की MPSCच्या माध्यमातून जे काही कोतवालांची किंवा सहसेवेच्या किंवा महसूल खात्यातून जे काही निवड होणार आहे त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं म्हणजे राज्यशास्त्र आहे. आता राज्यशास्त्र शिकण्यापूर्वी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो महत्त्वाचं, आपल्या चॅनलवर नवीन आपण या ठिकाणी लेटेस्ट जे असणारे चालू घडामोडी असतील, त्याचबरोबर प्रश्नसंच पत्रिका असेल, आतापर्यंत विचारले गेले प्रश्नपत्रिका संपूर्ण संच असेल, ते ज्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये टाकले गेले आहे त्या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो. चला ओके, राज्यघटना म्हणजे काय? सुरुवातीला राज्यघटना म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी मित्रांनो, ओके, त्या ठिकाणी जे भारत देशामध्ये जे झाला भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी हे पाहणं गरजेचं आहे. याचा सेपरेट या ठिकाणी व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून टाकणार आहोत. परंतु आताच्या टॉपिकमध्ये महत्त्वाचे आपण मुद्दे घेणार आहोत. राज्यघटना म्हणजे काय आता लक्षात घ्यायच्यामध्ये, राज्य आणि घटना हे दोन बाबी आहेत. दोन शब्द एकामध्ये एक या ठिकाणी जुळून जातं. राज्य म्हणजे काय? राज्य असेल केंद्र असेल, राज्यांचं राज्य असेल आणि लक्षामध्ये. आणि घटना म्हणजे काय? घटना म्हणजे तयार करणे. काय तयार करणे? नियम तयार करणे. म्हणजे राज्यासाठी काहीतरी नियम तयार करणे किंवा कलम तयार करणे म्हणजेच काय राज्यघटना सोप्या भाषेमध्ये. लक्षात आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला काही पेपरमध्ये टाकतील असं काही नाही, परंतु ज्यावेळेस व्यक्तीला समजत असते ना त्यावेळेस पुढचा आपल्याला मार्ग किंवा पुढचा अभ्यास कसा करावा हे आपल्याला कळत असते. ओके, राज्यघटना म्हणजे आता बऱ्याच या ठिकाणी राजकीय दृष्टिकोनातून पाहत असता राजकीय शास्त्राने राज्यशास्त्राच्या माध्यमातून बरेच काही याच्या व्याख्या सांगितल्या आहेत. पण राज्य चालण्यासाठी जे काही नियम करतात ते त्याला आपण राज्यघटना असे म्हणतो. ओके, आता भारत देशामध्ये लक्ष द्या, आता भारत देशामध्ये ही राज्यघटना कशापर्यंत चालते? 3 पद्धतीने चालते, बरोबर आहे. राज्यामध्ये काय असतात? काही माणसं उदाहरणामध्ये कार्य करणारे माणसं असतात. ते राज्य म्हणल्यावर एक मोठं आता पूर्वीचं राज्य लक्षात ठेवा किंवा आपल्या भारताचं राज्य लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये कार्य करतात आणि काही लोक हुशार असतात ते कायदे करतात बसून. ओके, आणि हे कार्य आणि कायदे याच्यामध्ये ज्यावेळेस भांडण होते त्याला भांडण मिटवण्यासाठी एक माध्यम असते, त्या भांडणाला न्याय असे म्हणतात. ओके, इथपर्यंत माहिती आहे आपल्याला. डोक्यावर जास्त ताण घ्यायचा नाही, ताणतणावामध्ये कधी राहायचं नाही, एकदम फ्रीमध्ये अभ्यास करायचा. एक आपल्याला माइंड आहे, आपल्याला माइंड सेट करता येते. ओके, आपल्याला कल्पना करता येते, आपल्याला विचार व्यक्त करता येते. आपण जशा माध्यमातून विचार व्यक्त करत असतो त्या पद्धतीने आपण विचार व्यक्त करता येते. तशी आपण कल्पना करू शकतो. एक कल्पना करा मित्रांनो, लक्षामध्ये त्या कल्पनेच्या माध्यमातून अभ्यास करा. अभ्यास पाठांतराने कधीच होत नाही. कारण जो पाठांतराने पाठ करत असतो, पुढे पाठ आणि मागे सपाठ हे महत्त्वाचं नाही. काहीतरी स्ट्रक्चर राहिलं पाहिजे, काहीतरी आपला नियम लक्षात पाहिजे, तर ते त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. लक्ष ठेवून स्ट्रिक महत्त्वाची असते. ओके, आता मी कसं सांगितलं, कार्य एक मोठं संगीन उदाहरणामध्ये एक भारताचं धरा, कोणी भारताचं लक्षात ठेवा, कोणी राज्याचं ठेवा, कोणी काही गावातलं ठेवा, कोणी घरातलं ठेवा. आता एक घर प्रमुख आहे, उदाहरणामध्ये सांगतो नवीन विद्यार्थ्यांसाठी जे राज्यशास्त्र शिकत आहेत त्यांच्यासाठी एक घर आहे. आता घरामध्ये उदाहरणामध्ये अशा पद्धतीनं 10 माणसं राहतात. किती माणसं? 10 माणसं असतात. ते आता 10 माणसाचं एक घर आहे. मग त्या घरामध्ये काही नियम असतील का? बिना नियमाचा कोणी कधी येतो आणि कधी जातो, कोणाला विचारत नाही, जास्त करून खातो काय, त्याची बसण्याची, उठण्याची, ठेवण्याची शिस्त, राहण्याची प्रत्येक वेळेस काहीतरी नियम असतात. कुठं? घरामध्ये. आणि लक्षामध्ये त्याच पद्धतीने घरामध्ये जसे नियम पाळत असतो तसेच भारत देशामध्ये काही नियम आहेत. त्या नियमाची काय केली आहे राज्याने, काय केली घटना केली, ती लिहून ठेवली आहेत, म्हणून ते राज्यघटना असे म्हणतात. आता लक्षात ठेवायचं, मी काय सांगितलं, 10 व्यक्ती कुठं? एका कुटुंबामध्ये, एका घरामध्ये. आता काही कार्य करणारे असतात, काही कायदे करणे असतात, काही न्याय करणे असतात. आता उदाहरणामध्ये कार्य करणारे म्हणजे तरुण असतील याच्यामध्ये, हे की नाही. कायदे म्हणजे काही हुशार असतील, बा हे तुम्ही नियम असाचं पाळा. आणि ज्यावेळेस जे दोघांचं भांडण होत असते, म्हणजे कार्य करणारा व्यक्ती आणि कायदे करणारा व्यक्ती दोघांचं पटत नसेल,
तर तिसऱ्या व्यक्तीकडे म्हणजे वयानं श्रेष्ठ असणारे, त्यांचं ऐकणारे असे काही व्यक्ती असतील, त्या व्यक्तीकडे मी न्याय मागायचा बा अशा पद्धतीनं व्हायला आम्ही नेमकं करावं काय. ओके. तर याच्यामध्ये मी सांगितलं 10 व्यक्ती आता कार्य करणारे कोणते व्यक्ती आता. याच्यामध्ये एक आहे उदाहरणामध्ये राष्ट्रपती. ओके. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, नंतरचा पंतप्रधान, की 3 झाले. नंतर मंत्रिमंडळ, त्याचं मंत्रिमंडळ म्हणजे चिल्लेपिल्ले. ओके. त्याच्या खालीच या ठिकाणी काही ऐकत असतात ते. नंतर असते महान्यायवादी. आता हा महान्यायवादी काय भानगड आहे ते सांगतो तुम्हाला. ओके. आता याच्यामध्ये किती झाले, 1 2 3 4, 1 2 3 4 5 व्यक्ती झाले, बरोबर आहे. आता नंतरचे पावता येईल तशी कायदे करणारे कोण असते, एक असते त्याचं संसद. आता हे लक्षात ठेवण्यासाठी एक संसद लक्षात ठेवायचं. संसद, लोकसभा, राज्यसभा, इथं राज्यसभा आणि लोकसभा. लक्षात ठेवायचं इथं काय असं हे एक घर आहे, या घरामध्ये अशा पद्धतीनं जे राज्यघटनेचे घर आहे त्याच्यामध्ये कार्य कायदे मंडळ आहे. आणि दुसरं संसदमध्ये, संसद आहे बरं, संसदेत 2 प्रकार, हे एक माणूस आणि हे एक माणूस, 2 माणसं आहेत. आता या न्यायालयामध्ये सर्वोच्च, उच्च आणि कनिष्ठ अशा पद्धतीने हे 3 झाले. ओके. 3 आणि हे 2 5 6 7 8 9 10 किती व्यक्ती वाले, 10. येतले 3 2 5 आणि हे ठिकाणी 5 किती व्यक्ती वाले, 10 व्यक्ती वाले. आता हे 10 व्यक्ती एका घरामध्ये आहेत, त्या घराचं नाव आहे राज्यघटना. मी काय सांगालो, नवीन विद्यार्थ्यांना लक्षात राहण्यासाठी काही स्ट्रक्चर असतात, ते काही रचना असतात, तेच रचना आपल्याला काय ठेवायची आहे, इतर राज्यघटने ठेवायची आहे, राज्यघटनेची रचनामध्ये. ओके. आता हे तुम्हाला एवढं समजले. आता हे कार्य करणारे किती, राष्ट्रपती आहे. उदाहरणामध्ये त्या कार्य करणाऱ्या माणसामध्ये 10 माणसामध्ये 5 माणसं अशा पद्धतीने, त्यामुळे राष्ट्रपती म्हणजे हा महत्त्वाचा मोठा माणूस आहे. तो काम काही वगैरे करत नाही, त्याला फक्त विचारतात बा आम्ही असं काम करू. कोण विचारते, उपराष्ट्रपती. मग हे जेव्हा राष्ट्रपती कुठं बाहेर गेला असेल, उदाहरण तुमचा घरचा माणूस एखादी बाहेर गेला असेल, तेव्हा कोण हा माणूस लीडर सांभाळत असते, घरच्या माणसाचं काम ऐकते. पण ह्याच्या नंतर महत्त्वाचा पंतप्रधान, हे अतिशय तिसरा मधला माणूस, इकडे 2 सोले इकडे 2 सोले, हे पंतप्रधान. ओके. पंतप्रधानाचं एक मंत्रिमंडळ असते, म्हणजे घरचा माणूस एक असा असते की बा त्या ठिकाणी त्या व्यक्तीने सांगितल्यानंतर त्यांचं सर्वजण ऐकणारं, म्हणजे लहान चिल्ले असतात ते मंत्रिमंडळ, म्हणजे घरचे जे माणसं असतात बारके छोटे पिल्ले, त्याच माणसं ऐकतात. ह्या राष्ट्रपतीचं मोठ्या घरच्या माणसाचं ऐकत नाही, पण बारके लहान लेकरं काय करतात, ते एक मधल्याच माणसाचं ऐकतात, ते त्याचं ज्याने काम जे सांगेल ते काम करतात, ते म्हणजे मंत्रिमंडळ. ओके. मंत्रिमंडळ नावाचं एक या ठिकाणी चिल्ले. मग नंतर महान्यायवादी, म्हणजे उदाहरणामध्ये काय करायचं असले, ओके, तर उदाहरणामध्ये काही जरी झाले असेल तर न्याय देण्याचं काम कोण करते, याच्यामधला महान्यायवादी करते. ओके. नंतरच आहे संसद. आता संसद काय करते, हे कार्य करणारे घरच्या माणसं कार्य करणारे झाले. ओके. नंतर त्याच घरामध्ये कायदे करणारे माणसं, काही ज्येष्ठ व्यक्ती असतात, ते काम काही करत नसतात, ते कायदे फक्त करत असतात. ते त्याच्यामध्ये संसद आहे, लोकसभा, राज्यसभा. ओके. लोकसभा, राज्यसभा 2 नावाचे व्यक्ती आहेत घरामध्ये सांगलो किंवा भारतामध्ये. तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीने तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं असते. मी नवीन विद्यार्थ्यांसाठी लक्षात राहण्यासाठी काहीतरी सांगितले. ओके. राज्यसभा, लोकसभा 2 जण आहेत. म्हणजे लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये काय करतात, तर संसदमध्ये कायदे तयार करतात. बा आपल्याला उद्याचं नियोजन अशा पद्धतीने करायचं. उदाहरणामध्ये एखाद्या घरातून बाहेर आपल्याला प्रवासासाठी जायचं असेल, लग्नासाठी जायचं असेल, कोणता कार्यक्रम करायचा असेल, तर तुम्हाला मित्रांनो आधी काय करता, तुम्ही बा काहीतरी नियम करता, बा घरी कोण राहणार आहे, बाहेर कोण जाणार आहे, बाहेर गेल्यावर काय घ्यायचं आहे, काय न घ्यायचं आहे, कोणत्या गोष्टीचं आपलं आवश्यकता आहे, या संपूर्ण बाबीचं आपण विश्लेषणासहित काय करतो, एक चर्चा करत असतो. मग चर्चात्मक सत्र कुठं होते, या लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये चर्चा होत असते, है की नाही. याच्यामध्ये जसं आपण संध्याकाळच्या टायमाला, डिनरच्या टायमाला करत असेल, लंच टायमाला करत असेल, किंवा बी एकत्र ज्यावेळेस येत असतो तर चर्चा होते. मग चर्चा झाल्यानंतर हे संपूर्ण काय करतात, ते हे कायदे झालं, कार्य झालं. उदाहरणामध्ये चर्चेच्या माध्यमातून दोघांमध्ये भानगड झाली.
होत असते संसदेमध्ये. आपल्या घरी भानगड होते, घरामधल्या कुटुंबामध्ये भानगड होते. तसं उदाहरणामध्ये दोघांमध्ये काहीतरी भानगड झाली. मग भानगड झाल्यावर काय करायचं बाबा, तर कोणाला तरी न्याय मागायला लागते ना, सर्वोच्च न्यायालय. उदाहरणामध्ये 3 व्यक्ती आहेत तिथं, श्रेष्ठ बसले आहेत मस्तपैकी घरामधले, त्याला काम वगैरे काय नसते, बसून राहतात ते असं उदाहरणामध्ये लक्षात येणार. काही घरामध्ये काही व्यक्ती आहेत, त्या व्यक्ती हे सर्व काही करून बसले आहेत, याला सर्व माहीत आहे, याच्यामधलं भानगड माहीत आहे, याच्यामधलं संपूर्ण याला अनुभवी आहेत, कार्यकारी पण आहेत, नेतहीन आहेत. मग हे काय करतं, आम्हाला काही समज नाही गेलं, भानगडचं मीठ नाही गेलं तर आपण कुठं काय करतो, लईच मोठी भानगड लागली तर शेवटी पर्याय नाही न्यायालयाशिवाय. मग आपण काय करतो, न्याय मागण्यासाठी जातो. गेले कुठं, सर्वोच्च, म्हणजे इथं गेले आपण. उदाहरणामध्ये छोटंसं न्याय आहे बा, छोटी भानगड लागली याच्या दोघांना भानगड लागली, आपण गेले कनिष्ठ म्हणजे छोट्या त्याच्या व्यक्तीकडे गेले. मग इथं आपल्याला कनिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागायला गेले. इथं जर आपल्याला या ठिकाणी आपला न्याय जे भेटत नसेल, या व्यक्तीला न्याय भेट नाही गेला, मग त्याने काय करतात, उच्च न्यायालय म्हणतात. उच्च नसेल तर सर्वोच्च हे अंतिम निर्णय असतो. म्हणजे त्या 3 व्यक्ती आहे, हा सर्वात मोठा व्यक्ती, त्याच्या छोटा व्यक्ती आणि 3 नंबरचा व्यक्ती. म्हणजे अशा पद्धतीनं हे काय असते, राज्यघटनेचं स्ट्रक्चर किंवा रचना आहे. म्हणजेच यालाच काय म्हणतात, मी सांगितल्याप्रमाणे एक घटना तयार केली. ओके, आता किती कलम आहेत, कशा पद्धतीने कलम आहेत, किती अनुसूची आहेत, किती भाग आहेत, या संपूर्ण बाबीचा आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो. आता इथपर्यंत पाहिला, ही सुरुवात आहे. सुरुवात ही जोमानेच करावं लागते. झटकीपट सर्व एकदाच खाता येत नाही, कारण की एकदाच खाण्याचा जेव्हा प्रयत्न करतो ना, तो त्याचं रिॲक्शन होते कोणत्या गोष्टीचं आहे, आती तिथं मातीच असते. म्हणून मित्रांनो, दमादमानं आपल्याला काहीतरी शिकायचं आहे. आणि आजपासून जर जास्तीत जास्त या ठिकाणी सबस्क्राईब वाढतील आणि जास्तीत जास्त तुम्ही फॉलो करत असाल, जास्तीत जास्त पद्धतीनं जर इतरांपर्यंत पोहोचती करतात, तर त्याच्यापेक्षा चांगला व्हिडिओ या ठिकाणी मी घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. कारण तुमची सपोर्ट हेच साथ आहे. तुमची जितकी सपोर्ट राहील मित्रांनो, तितकंच चांगलं तुम्हाला ज्ञान भेटेल. आणि एक महत्त्वाचा, आणि ज्ञान कमी होत नाही, ज्ञान वाढत असते, हे शेवटी निश्चित आहे. चला तर आज राज्यघटना म्हणजे काय, उद्या काय पाहायचं आपल्याला, तर या घटनेची निर्मिती कशी झाली, उद्या काय पाहायचं, आज थोडं सांगतो प्रस्तावना. घटनेची निर्मिती कशी झाली, ज्या वेळेस मित्रांनो, कधी 200 वर्ष राज्य कोणी केले, ब्रिटिशांनी. शासन पण 150 वर्ष चाललेलं आले, आपल्यामध्ये वास्तव्य केले, हे सर्वांना आपला इतिहास माहीत आहे. आता भारताला स्वातंत्र्य भेटल्यानंतर ज्यावेळेस कायदा निर्माण करायचा आहे, तेव्हा ब्रिटिशांचं जे नावाचा ज्या ठिकाणी ध्वज होता, तो ध्वज खाली उतरून आपला सुजलम सुफलम शीत मलयम असणारं, शांत सुख शांती तिचं प्रतीक असणारं या ठिकाणी ध्वज किल्ल्यावर 1947 शुक्रवारच्या दिवशी आपण या ठिकाणी फडकावला. ओके, कोण फडकावला, पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधानांनी या ठिकाणी ध्वज उभा केला. ओके, तर याची ज्यावेळेस रचना झाली, ज्यावेळेस ब्रिटिश जे इंग्लंडमध्ये स्थलांतरित जाणार होते, त्यावेळेस आपल्या भारताची राज्यघटना करायची कशी, आपले नियम कसे ठेवायचे, तेव्हाचे काही घटक राज्य नव्हते, जे संस्थान होते, त्या संस्थानाला कसं सांगायचं, कोणतं संस्थान आपल्यामध्ये विलीनीकरण आहे, कोणतं संस्थान आलेलं नाही, या संपूर्ण बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, म्हणून हे अभ्यास करण्यासाठी मित्रांनो चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून घ्या. कारण की चॅनल जरी नवीन असेल तर माहिती पण नवीनच आहे. पण मी सांगितल्याप्रमाणे ज्यांची त्यांची बौद्धिक क्षमता असते, कोणाला 100% नाही पटले, 10% जरी महत्त्वाचं असेल तर फायदेशीर आहे. नवीन विद्यार्थ्यांना एकदमच समजत नाही, परंतु आपल्या ग्रामीण भाषांच्या बोलीभाषेमध्ये शिकवणं किंवा समजून सांगणं हे लवकर पडते. हाच या व्हिडिओचा एक महत्त्वाचा उद्देश आहे मित्रांनो. चला तर मग त्याची काय, सभेची मागणी कशी, उद्या सभेची मागणी कशी झाली, त्याची निर्मिती, सभेची निर्मिती कशी झाली, रचना कशी केली, मग किती समित्या होत्या. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मस्त समितीची स्थापना कशा पद्धतीने केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटने शिल्पकार का म्हणतात, ते खरंच इतकी मेहनत लागली का. मग या संपूर्ण त्याच्या असणारी त्याची पार्श्वभूमी, भौगोलिक रचना आणि त्याचबरोबर राजकीय दृष्टिकोनातून तयार केलेली आपली जे भारताची सर्वात मोठी लिखित राज्यघटना, या संपूर्ण बाबीचा अभ्यास आपल्याला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून करायचा आहे मित्रांनो. तुम्ही इथपर्यंत पाहिला तोपर्यंत धन्यवाद.